तर ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर काळे यांचा निष्काळजीपणा सुद्धा तेवढाच जबाबदार आहे आणि म्हणूनच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय। दरम्यान या ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी ससूनच्या 2 ते 3 नर्सेसची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। आतापर्यंत 2 डॉक्टर्सना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, नर्सेसची देखील चौकशी होईल असं कळतंय, काय कनेक्शन आहे नर्सेसचं या प्रकरणाशी? खरं तर आपण जर हा संपूर्ण प्रकरण बघितलं तर ससूनमधील 2 डॉक्टर अटक झाल्यानंतर आता पोलिसांनी ससून रुग्णालयातील त्या दिवशीचं संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालेलं आहे आणि त्या फुटेजमध्ये जे लोक दिसतायत त्या सगळ्या लोकांना बोलवलं जातंय। अर्थात जेव्हा ब्लड सॅम्पल त्या ठिकाणी या अल्पवयीन मुलाचे काढले जात होते तेव्हा हे 2 ते 3 नर्स त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यासाठीच क्राईम ब्रांच कडून या ससूनमधील 2 नर्सला चौकशीसाठी अर्थात त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी क्राईम ब्रांचनी बोलवलेलं आहे। आताच हे दोन्ही नर्स पुण्यातील जे क्राईम ब्रांचचं ऑफिस आहे आयुक्तालयात ते दाखल झालेले आहेत। जवळपास 1 ते 1.5 तास त्यांना वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील, कारण आतापर्यंत जर आपण बघितलं तर या दोन्ही डॉक्टर अजय तावरे असतील आणि श्री हरी हरणूर असतील या दोघांची चौकशी झालेली आहे आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे ते क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी या दोन्ही नर्सला सुद्धा तशाच पद्धतीने त्यांना प्रश्न विचारले जातील, त्यांचा जबाब त्या ठिकाणी नोंद केला जाईल। खरंच जी घटना घडलेली आहे अर्थात जर आपण बघितलं तर श्री हरी हरणूरना काल दुपारी क्राईम ब्रांचच्या टीमनी थेट ससून रुग्णालयाला देखील नेलेलं होतं, ज्या ठिकाणी त्यांनी हे ब्लड सॅम्पल टेस्ट केलेले होते। नेमकं हे ब्लडची बॉटल त्यांनी कुठं फेकलेली होती, हे सगळं कुठले सिरिंज वापरलेली होती, हे सगळं काही तपास पोलीस क्राईम ब्रांचची टीम करते आणि त्याचाच आधार घेत सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे नर्स दिसतायत त्या दोन्ही नर्सला आता क्राईम ब्रांचच्या टीमनी त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि त्यांचं देखील जबाब या ठिकाणी नोंदवला जाणार आहे। ससूनच्या डॉक्टर्स आणि नर्समध्ये काहीसं भीतीचं वातावरण सुद्धा आहे, कारण त्यांना देखील कुठल्याही क्षणी पोलिसांकडून बोलवलं जाऊ शकतं अशी देखील दबक्या आवाजात ससूनच्या डॉक्टर्स आणि नर्समध्ये चर्चा होतीये। मिकी, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।